जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा आवाज, कर्णकश असा डीजेचा आवाज, शाल, श्रीफळ, हार, तुरे, फुलांचे गुच्छ आदींसह विविध खर्चाला फाटा देऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप व हरिपाठाचे पुस्तक देऊन मोठ्या दिमाखात संतोष महाराज पोटभरे यांच्या हस्ते धर्मवीर आध्यात्मिक वारकरी संप्रदाय आघाडीचे तालुका अध्यक्ष विठ्ठल महाराज डोंगरे यांच्या वतीने शेवगाव तालुक्याच्या सोनविहीर येथे उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला। यावेळी संतोष महाराज पोटभरे म्हणालेत की अवाढव्य खर्च करून नेत्यांचा वाढदिवस साजरा करायचा, त्यापेक्षा विठ्ठल महाराज डोंगरे यांनी शालेय लहान विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर अध्यात्माची गोडी लागावी म्हणून हरिपाठ पुस्तकाचे वाटप करून समाजापुढे आदर्श ठेवला। तो खरोखरच शोभनीय असून समाजाने या गोष्टीचा आदर्श घेणे गरजेचे असल्याचं ते म्हणाले। या कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्या ठिकाणी वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करावा आणि कशासाठी करावा तेही एक महत्त्वाचा विषय आहे। आणि आज या ठिकाणी वाढदिवस साजरा करत असताना आपण रस्त्यावरती वाढदिवस साजरा करतो किंवा त्या ठिकाणी रस्त्यावरती केक कापला जातो, परंतु वाढदिवस घरा मुलांमध्ये आनंदाने साजरा करणं गरजेचं आहे। त्यात एक आणखीन एक आनंदाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी सोनेरी गावचे भूमिपुत्र विठ्ठल महाराज डोंगरे यांनाही तालुका अध्यक्षपद त्या ठिकाणी दिले। वारकरी संप्रदायालाही सोबत घेत असताना त्या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्रालाही त्यांनी काय केलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे। आणि आध्यात्मिक क्षेत्राला प्राधान्य देत असताना त्याच निमित्ताचा औचित्य साधून वाढदिवस साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ मंडळी, अंगणवाडी असतील, महिला मंडळी असतील, त्याही सर्व उपस्थित झाल्या आणि त्याबद्दल त्या ठिकाणी सर्वांच्या वाढदिवसानिमित्त साधून मुलांना त्या ठिकाणी काय केलंय, हरिपाठ वाटवण्यात आलेले आहे। जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील श्री अरणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज सकाळी 11 वाजता वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात धर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महादेव कारंडे, निवासी नायब तहसीलदार कर्जत, शुभम जाधव, गटविकास अधिकारी जामखेड, आबासाहेब भोरे, कृषी अधिकारी राहता, डॉक्टर विलास शिंदे, बालरोग तज्ञ जामखेड, कुमारी संजू कोहकडे, प्रसिद्ध स्टार उपस्थित होते। यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपापली कलेचे सादरीकरण करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन रामदास गदादे, पांडुरंग सोले, नवनाथ ससाने, नारायण घोडके व या शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम भोजने यांच्या वतीने करण्यात आला होता। यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी व पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुपेरे सर यांनी केले तर आभार निंबोरे सर यांनी मानले। कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून घरी पाणी भरत असताना इलेक्ट्रिक मोटरीचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। मृत महिलेचे नाव ज्योती प्रकाश त्रिभुवन असे आहे। प्राथमिक माहितीनुसार आज सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घरातील इलेक्ट्रिक मोटार सुरू असताना अचानक त्याचा जोरदार शॉक लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या। कुटुंबियांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले। त्यांच्या पश्चात 2 मुले व 2 विवाहित मुली आहेत। या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे। सदर घटनेमुळे लक्ष्मीनगर परिसरात शोककळा पसरली आहे। दरम्यान नागरिकांनी घरगुती विद्युत उपकरणांचा वापर करताना आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी तसेच याबाबत पालकांना सतर्क करण्यासाठी राहुरी नगरपालिका आता सायरन वाजवणार आहे। रोज किमान 1.5 तास मोबाईलसह सर्व मनोरंजनाची माध्यमे बंद ठेवावीत यासाठी हा सायरन वाजवला जाणार आहे। राहुरी नगरपालिकेने तसा ठरावच केला आहे। नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय आणि ठराव करण्यात आलाय। जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर उपविभागात मोठी कारवाई करत वाळू माफिया तसेच अवैध दारू वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर जोरदार घाव घातला आहे। या कारवाईत एकूण 5 आरोपींना ताब्यात घेऊन 26,45,760 रुपये या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय।
जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. नगर तालुक्यातील एकूण 57 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ रविवारी रोजी संपुष्टात आलाय. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींवर आता प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून पुढील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर न झाल्याने तात्पुरत्या स्वरूपात प्रशासन चालवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. प्रशासकीय राजवटीमुळे लोकप्रतिनिधी नसल्याची उणीव भासणार असली तरी प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलपणे पाहावे अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जाते. गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे आहे. समुद्राला वाया जाणारे 55 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी 90,000 कोटी खर्चाची योजना नियोजित आहे. प्रत्येक बेघराला घर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवास योजनेचा उद्देश आहे. योजना शासनाची आहे व त्यासाठी शासनाने जमीन दिली आहे. तेव्हा ही योजना पूर्णत्वास येण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी असल्याने ही योजना सुरू ठेवा, अडथळे आणणाऱ्यांचा बंदोबस्त मी करतो, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तमाशा मनोरंजनाचे साधन असून तमाशा कलावंतांसाठी शासनाने आर्थिक तरतूद करून अनुदान दिले पाहिजे. सरकारला कला नावाची गोष्ट कळत नाही. मात्र महाराष्ट्रात तमाशाने प्रबोधनाची बीजे रोवली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लेखक डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी केले. संगमनेरच्या वतीने रविवारी सायंकाळी कवी अनंत फंदी या नाट्यगृहात पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा नागरी सत्कार प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शेवगाव शहरातील मिरी मार्गे रस्त्यावर मागील किरकोळ वादातून दिनांक 7 रोजी रात्री एकाचा खून तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. शास्त्रीनगर जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आर युनिक आर्ट्स दुकानासमोर हा प्रकार घडला. यामध्ये किसन शंकर वाघमोडे याचा मृत्यू झाला असून राहुल व प्रशांत वाघमोडे हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी राहुल वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून परशुराम मोरे, रितेश मोरे, राहुल मोरे व सचिन काते यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवीगाळाच्या वादातून चाकूने व लोखंडी दांडक्याने हल्ला केल्याचे या फिर्यादीत नमूद आहे. जखमींवर शेवगाव व अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र किसन वाघमोडे याचा मृत्यू झालाय. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप हे करत आहेत. जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.